हाय गाईज, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. काल मला नाईट शिफ्ट होती, त्याच्यामुळे सकाळी थोडंसं लवकर उठायला उशीर झाला आहे. पण माझे मॉर्निंगचे सगळे रुटीन कंप्लीट झाले आणि आज पण आहे मला नाईट शिफ्ट. पण त्या अगोदर मला खूप सारं काम आहे. उद्या आहे माझा वीकेंड आणि उद्या मी जाणार आहे एक 2 डेज ट्रिपसाठी. म्हणजे उद्या जाणार आहे, मग एक स्टे होणार आहे आणि परवा दिवसभर एक्सप्लोअर करून मी रात्री रिटर्न येणार आहे. तर मग त्यामुळंच आज मला त्या ट्रिपची प्लॅनिंग करायची आहे. कुठे जाणार आहे हे मी या व्लॉगच्या एंडला नक्की सांगेल. त्या अगोदर आपल्याला करायचं आहे थोडंसं लंच प्रिपरेशन. आज रूमवरती भाजीसाठी काहीच नाही आहे, त्यामुळं मी खाली जाऊन काहीतरी घेऊन येतो आहे. तुम्हाला पण घेऊन जातो भाजी घ्यायला. हे लॉक घेतलं आहे कारण कायम रूमच्या बाहेर जाताना लॉक लावून जावं लागतं. सगळे बटणं वगैरे बंद करावं लागतं. ॲज यू गाईज नो, वी आर लिव्हिंग इन बॅचलर्स आणि जे कोणी बॅचलर्स राहत आहे ते या सगळ्या गोष्टींना रिलेट करू शकता. आणि भाजी घ्यायला मी आमच्या शेजारी जात असतो. म्हणजे जस्ट बिल्डिंगच्या खाली उतरायचं, पार्किंग क्रॉस करायची आणि समोरचं एक दुकान आहे. ते दुकान आहे बट फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली ते बंद आहे. आता मला थोडंसं पुढे जावं लागतं आहे. आंटी एक पावशे भेंडी दीजिए ना. मी घेतली आहे भेंडी. आज बनणार आहे रूमवरती भेंडीची भाजी. जस्ट भाजी घेऊन आलो आणि एक 5 मिनटासाठी मला एक कॉल जॉईन करावा लागला होता. जस्ट अ क्विक मीटिंग. ऑल्दो माझी आज नाईट शिफ्ट आहे तरी पण. आता आपण करणार आहोत लंच प्रिपरेशन. फक्त प्रिपरेशन करणार आहे कारण माझा ब्रेकफास्ट थोडासा लेट झाला होता, त्याच्यामुळे मला अजून तर काही भूक नाही आहे. तर मग मी असा विचार करतो आहे की भाजी करून ठेवूयात आणि मग चपात्या ज्यावेळेस भूक लागेल त्यावेळेसच करू. भेंडीची भाजी आणि चपाती रेडी आहे. पटकन लंच फिनिश करूयात म्हणजे त्यानंतर ना राहिलेले कामं करता येईल. गाईज एक 6:15 वाजलेत आणि देवपूजा वगैरे झाली आहे. आणि मी जसं सांगितलं होतं की उद्या मी फिरायला चाललो आहे. तर मग मी चाललो आहे मुंबईला. मला माहिती आहे की म्हणजे पुण्यापासून मुंबई एक 3 तासाच्या अंतरावरती, मग त्याच्यात एवढा सस्पेन्स ठेवण्यासाठी काय. पण हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण 6 वर्ष अगोदर ज्यावेळेस मी पुण्यात आलो होतो ना, त्यावेळेस असं ठरवलं होतं की मी मुंबईला जात जाईल, तिथे पण फिरत जाईल, पुण्यात पण फिरत जाईल, खूप सारं सोलो ट्रिप्स करेल. टू बी व्हेरी ऑनेस्ट, मागच्या 6 वर्षात पुण्याच्या बाहेर मी एकही सोलो ट्रिप केलेली नाही आहे, जे मला कायम करायचं होतं. आणि मला आता काही कामानिमित्त मुंबईला जायचा चान्स भेटला आहे आणि मग ते काम आणि माझी ट्रिप दोन्ही सोबत होईल. माझी खूप वर्षांची म्हणजे जवळपास पुण्यात 6 वर्ष आणि त्याच्या अगोदर म्हणजे मी ज्यावेळेस 11th-12th किंवा 10thपासून मला होतं की नाही मी मुंबईला जाईल आणि फायनली मी आता मुंबईला चाललो आहे. ऑल्दो 2 दिवसांसाठी चाललो आहे. थोड्याफार गोष्टी लाईक जसं मरीन ड्राईव्ह एक्सप्लोअर करायचं आहे, त्याच्यानंतरनं इंडिया गेट, कारण माझं स्वतःच्या कामाव्यतिरिक्त जास्त काही फिरणं होणार नाही असं मला वाटतं आहे. बट स्टील आय एम सो मच एक्सायटेड फॉर दिस. आणि तेच की माझी आयुष्यातली पहिली सोलो ट्रिप होणार आहे आणि जे माझे सोलो ट्रिप करण्याचे ॲम्बिशन्स आहे ना त्याला कुठंतरी सुरुवात होते आहे. तर मग बुकिंग्स वगैरे झालेत कारण काल मी सकाळीच booking.com एक हॉटेल बुक केलं होतं. त्यानंतर जाण्यासाठी ब्लाबला आणि तिकडून येण्यासाठी भारतीय रेल जिंदाबाद. तर मग रेल्वेचं तिकीट पण कन्फर्म करून ठेवलं आहे. तर मग ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी झाल्यात. बट सीन हा आहे की आज मला नाईट शिफ्ट आहे. तर मग माझी नाईट शिफ्ट कंप्लीट करून मला झोपायचं आहे, त्याच्यानंतर उठून मला जायचं आहे. तर मग आय डोंट नो म्हणजे आता या गोष्टी कशा मॅनेज होणार आहे. आणि आता मला बॅग वगैरे पण पॅक करायची आहे कारण आजच म्हणजे बॅग जास्त काही घेऊन नाही चाललो मी, थोडंफार सामान घेऊन चाललो आहे. बट त्याचं पण प्रिपरेशन करून ठेवायचं कारण उद्या सकाळी माझ्याकडे टाईम नसणार आहे. तर मग असा हा प्लॅन आहे. तर मग आता चहा पिऊ, त्यानंतर बॅग भरूयात, मग परत आपल्याला नाईट शिफ्टचा टाईम होऊन जाईल. सो दिस आर दी क्लोथ्स, इसमें से एक तो मैं पहन के जाऊंगा. माझी पर्सनल डायरी, त्यानंतर चार्जर, हेडफोन्स आणि शूज. बस बाकी काही मी घेऊन जाणार नाही आहे. टॉवेल घेऊन जाईल, बाकी काही नाही. बाकी तर हॉटेलवर भेटून जाईल.
हे adidas स्पोर्ट शूज नाहीतर हे वाले स्नीकर्स घेऊन जायचा प्लॅन बनवला आहे. बघूयात. अपार्ट फ्रॉम दिस काही घेण्याची गरज मला तरी काही वाटत नाही आहे. अमरेला घेऊ शकतो, बट त्याचा पण डाऊट आहे की घेऊ नको घेऊ, कारण पाऊस तर तसाही उघडला आहे. तर मग आत्ता तर काही असं पावसाचे मला असं वाटत नाही आहे. बट मुंबईच्या वेदरचा मला एक्सपिरियन्स पण नाही आहे. सो आय एम लिटल बिट कन्फ्यूज आता काय करायचं. मी माझ्या कोणत्या फ्रेंडला अजून सांगितलं नाही आहे की मी मुंबईला जातो आहे. एकालाच सांगितलं आहे. माझे काही फ्रेंड्स आहे मुंबईमध्ये. स्टील आय एम हायडिंग फ्रॉम देअर बिकॉज ही ट्रिप मला टोटली सोलो करण्याची इच्छा आहे. त्यामुळं मी कुणाला अजून काहीच सांगितलं नाही आहे. ऑल्दो माझ्या रूममेट्स इथं पुण्यातल्या रूममेट्सला माहिती आहे की मी चाललो आहे म्हणून. माझ्या घरच्यांना माहिती आहे आणि या व्यतिरिक्त कोणाला सांगायचं पण नसतं म्हणा. बट तेच थोडंसं गुगल वगैरे करून डिस्टन्स वगैरे बघून मला जिथं ज्या ज्या प्लेसेसला जायचं आहे त्यांची आयटनरी मी बनवली आहे. आय होप उद्याचं आय एम एक्सायटेड ॲक्च्युली. मला माहीत नाही आता उद्याचा दिवस कसा जातो आहे, उद्या आणि परवा. जर सगळं व्यवस्थित गेलं तर या इट्स अन मेमरी, आणि जर नाही गेलं काही खालीवर झालं देन इट्स अन एक्सपिरियन्स. तर मग आय एम जस्ट एक्सायटेड नाव. आत्ता मी लॉग इन करतो आहे कारण 9 वाजलेत आणि मी जसं सकाळी सांगितलं होतं की आज आहे मला नाईट शिफ्ट आणि उद्या आणि परवा माझा वीकेंड आहे आणि त्यात मी फिरायला चाललो आहे आणि थोडंसं कामाला पण चाललो आहे. त्यानंतरनं राईलला प्रश्न डिनरचा, तर मला जास्त काही भूक नाही आहे म्हणून मी माझ्या रूममेट्सला डाळ राईस पार्सल सांगितला होता. आता बघूयात किती काम आहे काय अजून मी बघितलं नाही आहे. बट होप सो काही जास्त नसेल आणि उद्या सकाळी लवकर निघायचं आहे. तर या नोटवर मी हा व्लॉग थांबवतो. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. गुड नाईट.